एकतर अधिवेशन चालू असताना त्यांनी इकडे थांबणं गरजेचं आहे. सभापती महोदय, आम्ही राज्यमंत्री राहिलो, हे राहिलेले आहेत, त्या संबंधित खात्याची राज्यमंत्री या प्रस्तावाला येण्याची जबाबदारी ते सभापती होते. म्हणून माझी सभापती महोदय विनंती अशी आहे की असं जर होत असेल तरी देखील ते येणार नसेल तर सभागृहामध्ये तुम्ही तहकूब करून टाका सभागृह आणि मुख्य सचिवांना सभापती महोदय आपण गटनेत्यांच्या बैठकीमध्ये बोलवा आणि मग या प्रस्तावाला चर्चा करा. नाही तर काय सभापती महोदय, आपण आता असं लेटगो केलं, जस्ट चर्चा चाललेली आहे, त्यांनाही काय वाटणार नाही, उद्या ती दिलगिरी व्यक्त करतील आणि परत येरे माझ्या मागण्या. म्हणून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे, नाही तर या चर्चेला अर्थ राहणार नाही. सभापती बैठकीत मुख्य सचिवांना बोलवा आणि त्यांचं देखील रोस्टर एकदा आम्हाला कळू दे. ते जरी इनविजिबल असले तरी सदस्य म्हणून माझा अधिकार आहे आणि आपल्या अधिकाराला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. दोनदा सभागृह तहकूब झालेले आहे आणि 2 वेळेला सभागृह तहकूब होऊन देखील जर अधिकारी किंवा मंत्री जर येत नसतील तर मला वाटतं उद्या संसदीय कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण बैठक लावा. जमलं मुख्यमंत्र्यांना देखील आपण बोलवा, परंतु या विषयातला सिन्सिअरली जर घेणार नसतील तर आम्हाला देखील कामकाज करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. कोणासमोर बोलायचं? रिकामी बाकांसमोर बोलायचं? आणि सभापती महोदय काल तुम्ही मंत्री नाही आहेत ना. हे सभापती महोदय, काल तुम्ही बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी बजेटच्या चर्चा होती त्यावेळी ते येऊन बसले. सभापती महोदय, त्यांना राज्यपालांकडे जायचं होतं म्हणून ते गेले. म्हणजे आज जर राज्याचा प्रमुख सभापती महोदय जर याच्यामध्ये सिरियसनेस घेत असेल मग मंत्र्यांना एवढी काय घाई लागली आहे? सभापती महोदय, आपली बाब अतिशय असं काम करतात आता मंत्री. आपण बस